महात्मा फुले यांची गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म ही दोन ग्रंथ जर आपण पाहिली, तर या दोन पुस्तकामधून महात्मा फुल्यांनी माणसाची म्हणजे मूलभूत मानवी हक्क आणि विश्व कुटुंबाची संकल्पना आणि तिसरं मानवी जीवनाचं किंवा विश्वाचं सत्य स्वरूप प्रकट करणारा बुद्धिवाद या तीन प्रेरणा खरं तर महात्मा फुले यांच्या संपूर्ण तत्वज्ञानामध्ये सांगून जातात. महात्मा ज्योतिबा म्हणजे ज्योतिराव गोविंदराव फुले यांची जयंती. त्या क्षणी महात्मा फुलेंना त्रिवार वंदन करते. आज दिनांक 11 एप्रिल 2025 शुक्रवार. तर आजचे पुष्प क्रमांक आहे 1054. आजच्या पुष्पाचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर DT गायकवाड सर, माजी ग्रंथालय व माहिती अधिकारी, केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र, खडकवासला, पुणे. तर सरांच्या आजच्या वक्तव्याचा विषय आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचे शैक्षणिक तत्वज्ञान. तर त्यांच्या जयंतीनिमित्त थोडक्यात त्यांना मानवंदना म्हणून सरांनी उत्तम असा विषय निवडलेला आहे. तर आज आपण जास्त वेळ न गवसता आजच्या प्रमुख वक्त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या विषयाला हात दाखवावा आणि आमचे नेहमीप्रमाणे श्रोतेगणांचे मार्गदर्शन करावे आणि सरांनी आपल्या वक्तव्याला सुरुवात करावी. आदरणीय डॉक्टर DT गायकवाड सर, विनंती आहे सर. आज तुम्ही कोणी असा काही करा परंतु मानवतेसाठी एक व्हा, मानवी ऐक्यास बाधक असे कृत्य करू नका असा विश्वसंदेश देणारे तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्ध. त्याचप्रमाणे ज्यांनी स्त्रियांसाठी घराघरातून वाघिणीच्या दुधाचा रतीप सुरू केला ते स्त्री शिक्षणाचे उद्धार करते, स्त्री पुरुष समानतेच्या क्रांतीचे जनक, ज्यांनी 1868 आपला अस्पृश्यांसाठी आपला पाण्याचा हौद खुला केला, नव्हे तर 1882 सर विल्यम हंटर कमिशन आलं होतं. त्या कमिशन पुढे बहुजनांना शिक्षण अनिवार्य व सक्तीचं करा, बहुजनांसाठी वसतिगृह उघडा आणि त्या स्थानिक कराची मिळालेली प्राप्त झालेली रक्कम ती शिक्षणावर खर्च करा म्हणून सूचना वजा निवेदन देणारे व आपली साक्ष नोंदवणारे महात्मा ज्योतिराव फुले की ज्यांची आज आपण जयंती साजरी करीत आहोत. त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली डोळे मिटून बसलेला ध्यानस्थ बुद्ध पाहिला नाही, परंतु अमानुष जातीव्यवस्थेविरुद्ध लढणारी एक महान प्रेरणा म्हणून ज्याच्याकडे पाहिले ते बोधिसत्व, क्रांतीसूर्य, ज्यांना आपण सिम्बल ऑफ नॉलेज म्हणतो, ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून खरं तर मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम करतो. आणि आज महात्मा ज्योतिराव फुले यांची 198वी जयंती म्हणजे 11 एप्रिल 1827 पासून आपण जर आज मोजली तर ती जवळजवळ 198 वर्ष होतात. ती 198वी जयंती आज आपण साजरी करीत आहोत. या निमित्तानं आज त्यांच्या विचारावर, आज त्यांच्या तत्वज्ञानावर एक विचार मंथन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आज खरं तर ह्या व्याख्यानाचं आयोजन केलं आहे. खरं तर 6 वर्षापूर्वी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी एरोडा येथे एका बुद्धविहारामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि
त्यांचं शैक्षणिक तत्वज्ञान या विषयावर मी एक व्याख्यान तिथे दिलं होतं आणि त्या व्याख्यानाचंच खरं तर ग्रंथरूपाने पुढे मी ते प्रकाशितही केलं होतं आणि एक छोटीशी पुस्तिका ती मी काढली होती. ती जवळ-जवळ 30 पानाची ती पुस्तिका खरं तर मी 6 वर्षापूर्वीच ती प्रकाशित केली आणि खरं तर आजच्या ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त आपणास सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि संविधान जागृती देशाची प्रगती या व्याख्यानमालेचे संचालक मुकेश गायकवाड तसेच मिसेस गायकवाड यांचे विशेष आभार व्यक्त करतो. खरं तर काही कारणास्तव मला काल जॉईन होता आले नाही. त्यामुळं आज मी चटकन त्यांना विषय दिला आणि मी व्यक्त होण्याची भावना मी प्रकट केली. आज खरे आपण महात्मा ज्योतिराव फुले यांचा एक चित्रपट खरं रिलीज होणार होता. परंतु सरकारने त्यावर निर्णय स्थगितीचा निर्णय दिला. कारण काही ब्राह्मणी संघटनांनी शेंडी आणि जाणवी असलेल्या चित्रपटातील पात्र ही आमची अस्मिता आहे, ती वगळू नयेत म्हणून विरोध दर्शवला. आणि काही आपल्या बहुजन आणि दलित संघटनांनी पण काही चित्रपटातले काही शब्द, वाक्य आणि सीन यावर आक्षेप घेतल्याने सेन्सॉर बोर्डाने तेही नाकारले. तेव्हा प्रचंड विरोध झाला आणि संघर्षही झाला. तेव्हा संपूर्ण चित्रपट सरकारने त्यावर स्थगिती सध्या तरी ठेवली आहे. तेव्हा आजच्या जयंतीच्या निमित्तानं मी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या म्हणजे त्यांच्या तत्वज्ञानावर निघालेल्या चित्रपटावर स्थगिती आणल्यामुळं सरकारची मी खरं तर नाराजी व्यक्त करतो. कारण आजही कसा प्रशासनामध्ये शासन पातळीवर आणि सामाजिक पातळीवर मनुवाद कसा नसानसामध्ये भिनला आहे याचा आपल्याला रोजच्या रोज त्याची आपल्याला प्रचिती आणि प्रत्यय येतो आहे. खरं तर काही पूर्वी कोरटकर नावाच्या व्यक्तीनं आपल्या महात्मा शिवाजी महाराजांची बदनामीकारक काही विधानं केली होती. त्यानंतर राहुल सोलापूरकर या अशा प्रसिद्ध सिनेनटांनी खरं तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण होते असं एक फेक नेरेटिव्ह तयार करण्याचं कारस्थान चालू आहे. मग यामध्ये मनुवाद किती दडलेला आहे हे आपणास खरं तर दिसून येईल. नव्हे तर काल परवा म्हणजे सातारचे राजांनी देखील एक वादग्रस्त विधान केलं आहे की प्रतापसिंग महाराजांनी महात्मा फुलेंच्या आधी खरं तर मुलींची पहिली शाळा काढली असं त्यांनी विधान केलं आहे. परंतु त्यांना थोडासा इतिहास कमी माहीत असावा की ज्योतिराव फुलेंनी खरं तर 1848 ला पहिली शाळा काढली होती. त्यानंतर प्रतापसिंग सिंहांनी 1874 ला त्यांनी शाळा काढली होती. तर खरं तर हा सिक्वेन्स थोडा वर खाली आहे. पुन्हा म्हणजे महात्मा फुले यांचं तत्वज्ञान म्हणजे त्यांना डाऊन करण्याचं किंवा त्यांना मलिन करण्याचं किंवा त्यांना नाही का मग खालच्या पातळीवर नेण्याचं काही विधानं वरचेवर देशामध्ये घडत आहेत. त्यामुळं आज खरा देशामध्ये जातीवाद भरला आहे की काय आणि एक शासन पातळीवर किंवा शासन पातळीवर नव्हे तर संपूर्ण पुढारी आणि राज्यकर्त्यांच्या मनामध्ये या बहुजन समाजाविषयीची किती भावना अशी एकवटलेली आहे हे आपणास दिसून येईल. खर तर ज्या देशामध्ये जन्मदात गुलामी असते, ज्या देशात सामान्य आणि माणसाची धर्माच्या नावाखाली सतत पिळवणूक चालते किंवा ज्या देशात एक वर्ग गडगंज संपत्तीत लोळत असतो, आईत खाऊ बनलेला असतो आणि त्या देशात राष्ट्रवाद उदयाला येत नसतो, त्या देशामध्ये कोणता वाद जन्माला असेल तर तो वर्गवाद. तेव्हा भारताच्या संदर्भात तो जातीवाद असं आपण म्हणू. तर मित्रो, इतिहास कोणासाठीही थांबत नसतो, त्याला एक स्वतःची गती असते.
आणि या परिप्रेक्ष्यातून आपण आज महात्मा फुलेच्या संपूर्ण तत्वज्ञानाकडं आणि विशेष करून महात्मा फुलेंच्या शैक्षणिक तत्वज्ञानाकडं आपण आज पाहणार आहोत. आपण तुम्ही जर बघितलं तर महात्मा फुले यांची गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म ही दोन ग्रंथ जर आपण पाहिली तर या दोन पुस्तकामधून महात्मा फुल्यांनी माणसाची म्हणजे मूलभूत मानवी हक्क आणि विश्व कुटुंबाची संकल्पना आणि तिसरं मानवी जीवनाचं किंवा विश्वाचं सत्य स्वरूप प्रकट करणारा बुद्धिवाद या तीन प्रेरणा खरं तर महात्मा फुले यांच्या संपूर्ण तत्वज्ञानामध्ये सांगून जातात. महात्मा फुले यांनी आपल्याला अविद्येने आपलं संपूर्ण नुकसान झालं आहे अशी संपूर्ण तत्वज्ञानाची मांडणी त्यांनी अविद्या हे विनाशाचं कारण आहे हे सांगून केलेली आहे. आणि खर तर महात्मा फुले म्हणतात की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. तर या सर्व त्यांच्या मांडणीवरून म्हणजे भारतीय तत्वज्ञानामध्ये विद्येचं किती महत्व आहे यावरून खरं तर त्याच्या या ओळीवरून आपल्याला दिसून येतं. तर मित्र, खर तर भारतामध्ये दोन विचार प्रवाह आपल्याला दिसून येताना दिसतात. म्हणजे एका बाजूला समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय यासारख्या मूल्यांचा पुरस्कार करणारा विचार प्रवाह, तर दुसऱ्या बाजूला अस्पृश्यता, जातीयवाद, चातुर्वर्ण व्यवस्था आणि स्त्री पुरुष विषमता यांचा आग्रहाने पुरस्कार करणारा विचार प्रवाह, असे दोन विचार प्रवाह खरं तर आपल्याला दिसून येतात. म्हणजे भगवान बुद्ध आणि भगवान महावीर खरं तर हे समतावादी परंपरेमधले हे दोन महापुरुष म्हणजे आपल्याला दिसून येताना दिसतात. तर भगवान बुद्धाच्या परंपरामध्ये म्हणजे सम्राट अशोक, संत तुकाराम, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे म्हणजे प्राध्यापक आगरकर, छत्रपती श्री शाहू महाराज व शेवटच्या मालिकेमधले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनात मानवी उदात्त मूल्ये सातत्यानं तेवत ठेवण्याची त्यांची प्रेरणा राहिली आहे. परंतु आज म्हणजे एका बाजूला जगभर मूलतत्ववादी शक्ती झपाट्याने वाढत आहे, तसेच साम्राज्यवादी शक्ती म्हणजे सगळ्या जगाचा घास घेण्यासाठी सज्ज झालेली आहे. जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण आणि त्याचं कम्प्युटरायझेशन ज्याला आपण संगणकीकरण म्हणतो, यामुळे संपूर्ण जगामध्ये प्रचंड बेकारी, त्याच्यामध्ये मानवाचा हस्तक्षेप कमी कमी होत चाललेला आहे. माणूस हा छोटा छोटा होत चाललेला आहे आणि तंत्रज्ञान हे मोठं मोठं होत चाललेलं आहे. त्यामुळं माणसाची किंमत ही आता जवळजवळ शून्यावर येऊन थांबते की काय असं वाटायला लागलेलं आहे. कारण विज्ञान हे माणसाला म्हणजे अन्न मिळालं नाही तर माणूस झिजून झिजून मरतो हे सांगतं, परंतु तत्वज्ञान हे माणसाला जीवन कशासाठी जगायचं, कोणत्या दिशेने जगायचं आणि कशासाठी आपलं जीवन पाहिजे याचा ध्येयवाद सांगणारं तत्वज्ञान खरं तर याची उत्तरं तत्वज्ञानामध्ये आपल्याला सापडतात. परंतु विज्ञान हे माणसाला जगायचं की जगू नये ह्याचं उत्तर देत नाही, परंतु या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला खरं तर माणसाच्या म्हणजे मानवी संस्कृतीच्या कुटीरामध्ये आपल्याला खरं तर शोधावं लागतं. तर या अंगानं आपण जर पाहिलं तर समाजामध्ये आता प्रचंड बेकारी, आर्थिक संकट म्हणजे भयंकर दारिद्र्य म्हणजे अशा या चक्रव्यूहामध्ये आजचा समाज म्हणजे आजची कम्युनिटी म्हणजे इंटरनॅशनल कम्युनिटी असो किंवा नॅशनल कम्युनिटी असो, ही
या जागतिकीकरणामध्ये, या खाऊच्या धोरणामध्ये खरं तर या अडकली आहे. आणि याचा भीषण परिणाम म्हणजे सर्वार्थानं, म्हणजे जो दबलेला आहे, जो पिडलेला आहे, जो शोषित आहे, जो दलित आहे, जो नागवलेला आहे, जो कोसळलेला मनुष्य आहे जमिनीवर, तर त्याच्यामध्ये खरं तर या सर्व वेदना या माणसाला भोगावा लागत आहे. म्हणजे बुद्ध, फुले आणि आंबेडकर यांनी पुरस्कार केलेला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा पुरस्कार करणारं भारतीय संविधान संपुष्टात आणण्याचा एक डाव खरं तर आज आपल्याला दिसून येतो आहे. कुटील डाव मधुवाद्यांनी खरं तर रचला आहे, हे आपल्याला उघड उघड दिसत आहे. म्हणजे याचा डाव हा कसं आपल्याला हरवून पाडायचा, हे खरं खूप मोठं आव्हान आंबेडकरवादी आणि संविधानवादी समुदायाच्या पुढे खरं मोठं आव्हान आहे. म्हणजे भारतीय संविधान हे खरं तर आमचं एक सौंदर्य स्थळ आहे. एक इंटेलेक्च्युअल हेरिटेज म्हणू आपण त्याला. एक वैचारिक अलंकार म्हणून खरं तर या संविधानाकडे आपण बघतो आहोत. या देशातील शोषित, पीडित किंवा अल्पसंख्याक आणि संविधानाच्या छत्रछायेखाली म्हणजे सन्मानाने नांदण्याचं एक प्रतिज्ञापत्र म्हणून आपण खरं तर या भारतीय संविधानाकडे आपण आज बघत आहोत. परंतु मनुवादी प्रवृत्तींना लोकशाही समाजवादाचा इतका तिटकारा का यावा? म्हणजे भारतीय म्हणजे समानतेचा इतका तिटकारा का यावा? म्हणजे धर्मनिरपेक्षतेचा इतका तिटकारा का यावा? किंवा सर्व धर्म समभावाचा तिटकारा का यावा? तर खरं तर मित्रहो, या समानता, लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता यांना खरा धोका आज खरा निर्माण झालेला आहे. तर संविधानाची उद्देशिका हे आमचे आज खरं घोषणापत्र आहे. परंतु आम्ही याकडं आज कसं पाहतो आहोत? म्हणजे म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या दोन महापुरुषांच्या तत्वज्ञानाकडं आज आपण कसे पाहत आहोत? हा खरा मोठा प्रश्न आहे. आणि याच्यावर खरं तर नीटपणे आपण चिंतन आणि चिंता नाही किंवा चिंतनीय किंवा चिंताजनक परिस्थिती याच्यावर आपण चर्चा करण्याची गरज आहे. खरं तर मला डॉक्टर राजा म्हणजे राजा ढाले यांचं एका भाषणामध्ये त्यांनी नमूद केलं होतं, की ज्यांनी आमच्या विचारांचा प्रखर ठिणगीतून सबंध समाज पेटवला, त्यातून निष्प्रभ समाज एक तेजपुंज बनत गेला. आपल्या हक्कासाठी अधिकाधिक जागृत होत गेला आणि त्या आपल्या समाज क्रांतीच्या मूळ स्रोतातून उगम पावलेल्या या विचार संघर्षातून ज्वलंत झालेल्या या विचाररूपी अग्निफुलांचं एक रूप होतं ज्योतिराव फुले, तर दुसरं रूप होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यामुळं विचारवंत राजा ढाले यांच्या विधानाचा जर परिमार्श किंवा जर आपल्याला जर परामर्श घ्यायचा झाला, तर आमच्या संविधान जागृती, देशाची प्रगती या व्याख्यानमालेचं उद्दिष्ट म्हणजे फुले आंबेडकरांचे विचार, कालसापेक्ष विचार प्रस्तुत करणे आणि त्यांचा प्रसार आणि प्रचार करताना त्यांना समांतर वा विरोधी विचारावर हल्ले करणे, हे खरं तर आपल्या व्याख्यानमालेचं उद्दिष्ट असावं, असं मला राहून राहून वाटतं. तर मित्रहो, खरं तर समाज परिवर्तनाच्या क्षेत्रामध्ये भगवान बुद्धाचं स्थान खूप उंचावर आहे. म्हणजे तुम्ही जर कारण महात्मा फुलेंच्या तत्वज्ञानावर जर आपण विचार करत असू, कारण बुद्ध म्हणतात की अज्ञान हे दुःखाचं मूळ कारण आहे आणि फुले म्हणतात की अविद्या हे विनाशाचं कारण आहे. परंतु डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात की तुम्ही शिका म्हणजे दुःख नष्ट होईल. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एकाच वेळी युद्धही होतात आणि बाबासाहेब आंबेडकर एकाच वेळी म्हणजे बुद्धही होतात आणि युद्धही होतात. म्हणजे बाबासाहेब एकाच वेळी क्रांतीही होतात आणि एकाच वेळी शांतीही होतात. नव्हे तर शोषितांची आसव
बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये आपल्याला दिसून येतात. नव्हे तर त्यांच्या गळ्यात ज्वालामुखी दिसून येतो आणि समान म्हणजे विश्वाच्या समान नागरिक कायद्याचं एक सर्जनशील रूप आपल्याला खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाकडे दिसून येतं. म्हणून आपल्याला डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा फुले हे नीटपणे दोघांना समजून घेण्याची गरज आहे. कारण समाज परिवर्तनाचा मूळ पाया खरं तर बेस ज्याला आपण पाया म्हणू, तो भगवान बुद्ध आहे समाज परिवर्तनाचा पाया. आणि महात्मा फुले त्याची खरी इमारत आहे, म्हणजे स्ट्रक्चर आहे. आणि डॉक्टर आंबेडकर हे टॉवर आहे, म्हणजे त्यांचा कळस आहे. तर या अर्थानं आपल्याला म्हणजे बुद्ध, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातला समन्वय, यांच्या विचारातला अन्वेषण किंवा त्याचा अन्वयार्थ खरं तर आपल्याला काढावा लागेल. कारण मित्रहो, याच्यामध्ये खरं तर शाहू महाराज देखील मध्ये जॉईन होतात. म्हणजे शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्यामध्ये खरं तर 47 वर्षाचा अंतर आहे. आणि शाहू महाराज आणि आंबेडकर यांच्या जन्मामध्ये केवळ 17 वर्षाचा अंतर आहे. म्हणजे फुले आणि आंबेडकरांच्या व्यवस्था बदलाचा जर काळ घेतला, तर म्हणजे 63 वर्षाचे महात्मा फुले आहेत. त्यांनी संपूर्ण आयुष्य जगलं. आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 65 वर्षाचे आहेत. जर तुम्ही म्हणजे शाहू महाराज 47 वर्ष जगले, बाबासाहेब आंबेडकर 65 वर्ष जगले आणि महात्मा फुले हे 63 वर्ष जगले. या सर्व महापुरुषांची जर बेरीज, आयुष्याची एकत्रित बेरीज जर केली, तर एकूण 175 वर्ष होतात. तेव्हा या कालखंडामध्ये म्हणजे 175 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या आणि एकूणच समाजाच्या अंगावर चढलेली जातीची, विषमतेची, म्हणजे परंपरेची आणि माणूसघाणी संस्कृतीची आणि या अंधश्रद्धेची चांबडी सोलून काढण्याचे खरे तर प्रयत्न या काळामध्ये आपल्याला झालेले आहेत. कारण मित्रांनो, म्हणजे आपल्याला बुद्ध काय म्हणतात, की बुद्धांनी काय केलं, की यज्ञ, वेद, चातुर्वर्ण्य व्यवस्था यावर कडाडून हल्ले केले आणि ईश्वर, आत्मा, मोक्ष, परलोक म्हणजे पाप, पुण्य, स्वर्ग, नरक इत्यादी कुठल्याही संकल्पना नसताना देखील धर्म असू शकतो, हा सांगणारा बहुधा जगातला पहिला धर्मसंस्थापक असेल म्हणजे भगवान बुद्ध. आणि महात्मा फुले म्हणजे खरं तर फुले हे 19व्या शतकातले आणि भगवान बुद्ध हे जवळजवळ 2600 वर्षापूर्वीचा हा महापुरुष. पण ह्याच्यामध्ये काय अंतर आहे वैचारिक? कारण महात्मा फुले म्हणाले की वेद हे भेद आहेत. म्हणजे वेद काय करतात, हे माणसाचे तुकडे करतात. म्हणजे हा ब्राह्मणाचा माणूस, हा क्षत्रिय माणूस, हा वैश्य माणूस, हा क्षूद्र माणूस, हा अतिक्षूद्र माणूस. म्हणजे आपण आताही झालं तर माणसाचे तुकडे करतो की हा 6 पे वाला, म्हणजे हा मजूर, हा श्रीमंत, हा सायकलवर जाणारा, हा मर्सिडीज मधून जाणारा. म्हणजे अशा आपण खरं तर माणसाचे तुकडे करतो. म्हणजे आज ही परंपरा राहिलेली नाही. तुम्ही जर गावखेड्यामध्ये अजूनही गेलात तर माणसाच्या भेदरेषा आहेत. हा ब्राह्मणवाडीतला, हा म्हणजे मांगवाडीतला, हा महारवाड्यातला, हा सुतारवाड्यातला, हा म्हणजे लोहारवाड्यातला. म्हणजे असे वाडे आहेत. नव्हे तर आपण म्हणजे जिवंतपणे माणसाचे खरं तर हे आपण तुकडे करतो. तर माणूस मेल्यानंतरही आपण त्याला तुकडे करत असतो. म्हणजे हा स्वर्गवासी, हा पैगंबरवासी, हा बौद्धवासी, म्हणजे हा नाही का, हा पैगंबरवासी. म्हणजे अशा आपण माणसाचे मेल्यानंतर देखील त्याचे तुकडे करण्याची ही पद्धत आपल्याला खरं तर या वेदांनी दिलेली आहे, या मनुवादाने दिलेली आहे. त्यामुळं आपण माणसाचे हे आपण भेद करत आलेलो आहोत. म्हणजे वेद हे माणसाचे भेद करतात,
हे महात्मा फुल्यांनी आपल्याला सांगितलं. आणि महात्मा फुल्यांनी काय केलं, की त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये ब्राह्मणी चालीरीती, कर्मकांड, व्रतवैकल्य, कनिष्ठ रूढी, सणवार आणि अंधश्रद्धेवर खरं तर महात्मा फुल्यांनी कडाडून हल्ले केले. म्हणजे धर्म हा जर वाईट असेल, तर तो बदललाही पाहिजे. परंतु महात्मा फुल्यांनी धर्म बदलला नाही. धर्म परिवर्तन केलं नाही. पण त्यांनी काय केलं, की कोणत्या अवयवामधून कोणत्या जातीचा माणूस जन्माला येतो, म्हणजे याविषयी सांगणारं पुरुष सूक्त नावाचं पुराणमतवादी विचार खरं तर महात्मा फुल्यांनी नाकारले. आणि त्यांनी काय केलं, सार्वजनिक सत्यधर्माची मांडणी केली. म्हणजे महात्मा फुल्यांनी म्हणजे 33 स्त्री पुरुष म्हणजे सदाचाराचे नियम सांगितले. म्हणजे सत्य वर्तनाशिवाय माणसाला कुठलाही पर्याय नाही. हे खरं तर महात्मा फुल्यांनी त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये खरं तर त्यांची पूर्ण मांडणी केलेली आहे. मग डॉक्टर बाबासाहेबांनी काय केलं, म्हणजे हिंदू धर्मावर बाबासाहेबांनी कडाडून टीकाही केलीच. म्हणजे म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय म्हणजे ही मानवी मूल्य ह्या माणसाला आवश्यक आहेत. म्हणून बाबासाहेबांनी म्हणजे ह्या हिंदू धर्मावर, पुरोहितशाहीवर, पाप, पुण्य, स्वर्ग, मोक्षवर बाबासाहेबांनी हल्ले केलेच. परंतु बाबासाहेबांनी केव्हा भाकरीसाठी संघर्ष केलेला नाही. परंतु बाबासाहेबांनी इथल्या नाडलेल्या, नागवलेल्या आणि जमिनीवर कोसळून पडलेल्या, नव्हे तर भेदरलेल्या माणसाला सामाजिक समानता आणि स्वातंत्र्य देण्यासाठी संपूर्ण त्यांच्या तत्वज्ञानाची मांडणी खरं तर बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण ग्रंथामध्ये केलेली आहे. मग तुम्ही बाबासाहेबांचं त्यांचे द अनटचेबल पुस्तक घ्या. कास्ट्स इन इंडिया घ्या, फेडरेशन वर्सेस फ्रीडम घ्या किंवा त्यांना नीड फॉर चेक्स अँड बॅलन्सेस घ्या, महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक स्टेट घ्या किंवा फेडरेशन वर्सेस फ्रीडम आणि स्टेट्स अँड मायनॉरिटीज घ्या किंवा बुद्ध अँड इज धम्मा घ्या किंवा बाबासाहेबांचं भारतीय तत्वज्ञान घ्या. बाबासाहेब या सर्व पुस्तकांमधून माणूस हा त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. म्हणते इथल्या माणसाला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्यांना संपूर्ण हक्क मिळाले पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी इथल्या माणसाला सामाजिक समानता आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सबंध त्यांच्या पुस्तकांची निर्मिती करून दिलेली आहे. नव्हे तर बाबासाहेबांनी शिका म्हणजे तुमचं दुःख नष्ट होईल, म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, अशी मांडणी खरं तर बाबासाहेबांनी त्यांच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये पहिल्यांदा बाबासाहेबांनी घोषणा दिली की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजे साधारणतः 1930 चा तो कालावधी असेल. मला वर्ष नीट आठवत नाही. परंतु काय होतं, की बुद्ध विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी जसा सम्राट अशोक आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखे भाष्यकार मिळाले, परंतु महात्मा फुल्यांना त्यांच्या विचाराचा भाष्य करण्यासाठी किंवा त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांना महापुरुष मिळाले नाहीत. परंतु कोणताही विचार हा प्रवाही असतो, तो वाहत असतो, तो डायनॅमिक असतो. तो विचार थांबत नाही कुणासाठी. परंतु कालांतराने डॉक्टर आंबेडकरांसारखा महात्मा फुल्यांना बाबासाहेब आंबेडकर हा भाष्यकार मिळाला. आणि काय केलं बाबासाहेबांनी, की बुद्ध, कबीर, फुले यांना गुरु मानलं. म्हणजे त्यांना गुरु मानलं आणि संपूर्ण गुरु शिष्याची परंपराच खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी मोडून काढली. म्हणजे बुद्ध हे आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीचे नव्हते. म्हणजे महात्मा फुले हे काय महार जातीचे नव्हते. ते म्हणजे फुलांचा व्यवसाय करणाऱ्या त्या जातीतले होते. किंवा कबीर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीतले नव्हते. म्हणजे हे सगळे बहुजन समाजामधले किंवा या ओबीसी समाजामधले हे खरं हे महापुरुष होते. परंतु बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानल्यामुळं संपूर्ण त्यांच्या गुरु शिष्याच्या परंपरेवर खरं तर बाबासाहेबांनी छेद घेतला. कारण बुद्धाने काय केलं, की रोहिणी नदीच्या तीरावर वसलेल्या शाक्य आणि कोलीय या वंशाच्या पाण्याच्या कलहावरून जो संघर्ष चालू होता,
त्या संघर्षावरून खर तर भगवान बुद्धांनी ग्रहत्याग केला. आणि महात्मा फुलेंनी काय केलं, की 1868ला म्हणजे अस्पृश्यांसाठी आपला संपूर्ण पाण्याचा हौद खुला केला आणि डॉक्टर आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला 1927ला आणि त्या पाण्यालाच आग लावली. म्हणजे बुद्ध, फुले, आंबेडकरांच्या या तीनही महापुरुषांच्या सामाजिक क्रांतीचा प्रारंभ बिंदू हा पाणी आहे. हा एक आपल्याला समान धागा त्यांच्या विचारामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे पाण्यातूनच सामाजिक प्रश्न उभे राहतात. म्हणजे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि पाण्यातूनच संघर्ष निर्माण होतो. नव्हे तर आज संपूर्ण जगाच्या तत्वज्ञानाकडे जर आपण पाहिलं, तर आपल्याला पाण्यातूनच या जगाचं तिसरं युद्धाचा भडका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे असे कित्येक विचारवंतांनी आणि तज्ज्ञांनी आपले अनुमान हे व्यक्त केलेले आहे. तर या अर्थानं या तीनही महापुरुषांचा प्रारंभ बिंदू पाणी हा आहे. यामुळं आपल्याला या पाणी प्रश्नाकडे देखील या महापुरुषांच्या विचाराच्या अंगानं आपल्याला बघावं लागतं. म्हणजे महात्मा फुल्यांनी म्हणजे एकाने काय केलं, बुद्धांनी विचार पेरला, दुसऱ्याने तो वाढवला आणि तिसऱ्याने त्या विचाराला कळसावरच नेऊन ठेवलं. म्हणजे यासाठी बुद्ध, फुले, आंबेडकरांचे वैचारिक नातेसंबंध देखील आपल्याला नीटपणे समजून घ्यावं लागतं. म्हणजे आपल्याला माहित असेल, कारण आंबेडकरांच्या पोटामध्ये बुद्ध दडलेले आहेत, फुले दडलेले आहेत किंवा कबीर दडलेले आहेत. तर या अर्थानं आपल्याला महात्मा फुल्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाकडे आपल्याला बघायला पाहायला मिळतं. तर मित्र, मला खरं तर एक प्रसंग सांगावासा वाटतो, की 2 मार्च 1888ला म्हणजे व्हिक्टोरियाचा एक पुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट हा खरं तर त्याच्या पत्नीचा पुणे येथे एक सत्कार आयोजित करण्यात आला होता. म्हणजे राव बहादूर हरिरावजी चिपळूणकर यांनी खरं ह्या सत्काराचं नियोजन केलं होतं आणि खूप मोठी मेजवानी खरं तर ठेवली होती आणि अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं होतं. म्हणजे कोणी कुठं बसावं, कोणत्या खुर्चीवर कोणी बसावं, तर ह्याचे त्यांनी नियोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमाला प्रवेश पत्रिका बघूनच तो पहारेकरी एका एकाला आत सोडत होता. म्हणजे इतक्यात प्रवेशद्वाराजवळ म्हणजे डोक्यावर फेटा, अंगात अंगरखा, कमरेला धोतर, खांद्यावर घोंगडी आणि पायात तुटकी चप्पल आणि हातात एक मोठी काठी घेऊन एक माणूस आला आणि त्यावेळी त्या संयोजकांनी म्हणजे त्या पारेकऱ्यांनी खरंच प्रवेश पत्रिका विचारली आणि त्यांना आत जाऊ देईना. तेव्हा वाद वाढला आणि तेव्हा संयोजक म्हणजे अ, हरिरावजी चिपळूणकर स्वतः त्या प्रवेशद्वाराजवळ गेले आणि त्या माणसाच्या हाताला धरून थेट त्या व्यासपीठावर नेऊन बसवलं. ते होते महात्मा ज्योतिराव फुले. त्यावेळी फुलेंनी म्हणजे इंग्रजीमध्ये भाषण केलं होतं. ते भाषण अतिशय उद्बोधक, महत्वाचं आणि उल्लेखनीय आहे आणि अतिशय स्फोटक असं भाषण आहे. ते आजही तंतोतंत आपल्याला लागू होतंय. म्हणजे तुम्ही जर महात्मा फुले यांचं समग्र वाङ्मय महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे. तो जर तुम्ही वाचला तर त्यामध्ये खरं तर महात्मा फुल्यांनी सांगितलेलं आहे, की येथे जमलेले म्हणजे महात्मा फुले इंग्रजीमध्ये भाषण केलेलं आहे त्यांनी, तर त्याचं मराठीमध्ये भाषांतर हे खरं आपल्याला म्हणजे आपल्या सोयीसाठी मी सांगतोय, की येथे जमलेले हिरे, मोती आणि मौल्यवान वस्त्रे घालून बसलेले लोक हे हिंदुस्थानचे खरे प्रतिनिधी नाहीत. म्हणजे त्या ड्यूक ऑफ कॅनॉटला म्हणतात, की हे प्रतिनिधी नाहीत. खरा भारत हा खेड्यात आहे, की जो उपाशी, गरीब, वस्त्र नाही, म्हणजे घर नाही, उघडा नागडा असा आहे. पण त्यांना शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. ही जाणीव आपण आपली माता महाराणी व्हिक्टोरिया हीच करून द्यावी. कारण व्हिक्टोरियाचा जो ड्यूक ऑफ कॅनॉट हा पुत्र होता. म्हणून त्यांना आपल्या महाराणीला सांगावं असं त्यांनी महात्मा फुल्यांनी त्यांना ठणकावून सांगितलं इंग्रजीमध्ये. तर त्यावेळी ज्यावेळी ड्यूक तो कार्यक्रम संपवून
रस्त्यावरून जात होते त्यावेळेस दीनबंधू सार्वजनिक सभेच्या वतीनं 150 ब्राह्मणेतर मुलांनी गळ्यात मोठमोठे फलक अडकवून निदर्शनं केली होती आणि त्या फलकावर इंग्रजी भाषेमध्ये लिहिलं होतं की टेल युअर ग्रँड मदर दॅट वी आर हॅपी नेशन विदाउट एज्युकेशन. म्हणजे यातून शिक्षणाविषयीची किती जाणीव आणि बहुजनांच्या अज्ञानाची कीव येणारे ते फलक त्या ड्यूक ऑफ कॅनॉटला दाखवले गेले होते. म्हणजे ज्योतिरावांची भाषा अतिशय रांगडी, तिखट होती. इथल्या देशात मुलींसाठी शाळा काढणारे ते पहिले भारतीय होते. म्हणजे घोषणा करणारे पहिले बहुजनांचे लोकनेते होते. म्हणूनच भारतीय समाज क्रांतीचा म्हणजे क्रांती सूर्य म्हणून महात्मा फुल्यांचा उल्लेख होतो, तो केला जातो, तर तो अतिशय उचित आहे, असं मला खरं तर राहून राहून वाटतं. कारण मित्रहो, आपल्या देशामध्ये खरं तर कमालीचं दारिद्र्य, जातीभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, हृदयप्रिय बालविवाह, निरक्षरता, केशवपण, सती जाण्याची पद्धत आणि अशा म्हणजे स्त्रियावर अविश्वसनीय ठेवणं, म्हणजे स्त्रिया ह्या पापी आहेत, लोभी आहेत, दुष्ट आहेत, चंचल आहेत, अशा अनिष्ट रूढी अशा कित्येक समाजामध्ये होत्या. तेव्हा या दुष्ट परंपरा म्हणजे क्षुद्राधिक क्षुद्र आणि स्त्रिया यांच्यावर सतत अन्याय होत असे. म्हणजे त्यांचा नवरा वारला की केशवपन करण्याची पद्धत म्हणजे महात्मा फुल्यांच्या काळामध्ये होती. तर महात्मा फुल्यांनी त्या नाभिकांचा संपच घडवून आणला आणि त्यांनी त्या ब्राह्मण स्त्रियांचे केशवपन करण्याचं नाकारलं. म्हणजे म्हणजे महात्मा फुल्यांचं कार्य तुम्ही जर बघितलं तर आपणाला दिसून येतं की महात्मा फुल्यांनी म्हणजे त्यांच्या प्रत्येक घटना आपल्याला खरं तर दिसून येतात. म्हणजे अ, अ, एका उच्चवर्णीयाच्या लग्नामध्ये महात्मा फुल्यांचा अपमान करण्यात आला होता. म्हणजे क्षुद्राधिक क्षुद्र मुलींची शाळा खरं तर त्यांच्या आयुष्यामध्ये महात्मा फुल्यांनी काढले होतं. नव्हे तर चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये रास्तापेटी मुलींची शाळा खरं तर महात्मा फुल्यांनी काढली. तृतीय रत्न नावाचं नाटक खरं तर महात्मा फुल्यांनी लिहिलं. म्हणजे रात्रीची शाळा ही खरं तर महात्मा फुल्यांनी साक्षरतेची मोहीम राबवली होती. म्हणजे त्यांच्यावर मारेकऱ्यांचा प्रसंग घ्या किंवा त्यांच्या विधवा पुनर्विवाह सहाय्य मंडळं खरं तर महात्मा फुल्यांनी काढली होती. बालविवाह हत्या प्रतिबंधक म्हणजे ग्रहाची स्थापना महात्मा फुल्यांनी केली होती. म्हणजे अस्पृश्यांचा हौद खुला करणं, छत्रपती राजेंचा पोवाडा खरं तर महात्मा फुल्यांनी लिहिला आणि शिवाजी महाराजांची जयंती शिवाजी महाराजांची म्हणजे समाधी खरं तर महात्मा फुल्यांनी शोधून काढली. त्यानंतर ब्राह्मणाची कसब लिहिली. म्हणजे गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना म्हणजे पुणे शतशोधक समाजाचा एक रिपोर्ट खरं तर त्याच्यामध्ये आहे. दुष्काळाविषयीचं महात्मा फुलेंनी निवेदन आणि त्याविषयीचे म्हणजे हंटर कमिशन पुढे सादर केलेले त्यांचं निवेदन, शेतकऱ्याचा असूड, म्हणजे सत्सार, इशारा नावा त्यांचा म्हणजे पुस्तक म्हणजे बाबासाहेब म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले या सर्व ग्रंथामधून आपल्या म्हणजे अज्ञानाविरुद्ध, विषमतेविरुद्ध, म्हणजे दारिद्र्याविरुद्ध, म्हणजे पिढ्यानपिढ्या बंद झालेला आवाज उठवला. म्हणजे महात्मा फुल्यांनी इतकं प्रचंड कार्य त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळं आज आपण या म्हणजे 198व्या जयंती म्हणजे आपण खरं तर करतो. म्हणजे करत आहोत. खरं तर महात्मा फुल्यांची जयंती आपण का साजरी करायची? म्हणजे हा एक खरा मोठा प्रसंग आहे. कारण मराठी माणसाला महात्मा फुलेविषयी इतकं काही फारसं असं माहीत नाहीये. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राबाहेर जर गेलात, तर ज्योतिराव फुल्यांविषयी असं काही फारसं नाहीये. म्हणजे अजूनही त्यांच्याविषयी एक पूर्वग्रह दूषित टीकाच असते. नाहीत असं म्हणलं तर म्हणजे वावगं ठरणार नाही. कारण इंग्रजीमध्ये महात्मा फुल्यांवर म्हणजे गेल ऑम्वेट म्हणजे रोसानंद ओ हॅलन्स्की
म्हणजे एस.एम. गोरे, जे.आर. शिंदे या लेखकांनी इंग्रजी पुस्तकं खरं तर महात्मा फुल्यावर लिहिलेली आहेत. पण मधून म्हणजे फुले चळवळीविषयी सांगोपांग आणि मूल्यमापनात्मक असं लेखन खरं तर झालं नाही. तरीही तुम्ही जर मराठीमध्ये बघितलं तर पन्सी पाटील म्हणजे धनंजय कीर, म्हणजे स.ग. माळशे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, राणा चव्हाण इत्यादी मान्यवरांनी खरं तर त्यांच्यावर महात्मा फुलेचं चरित्रलेखन केलेलं आहे. म्हणजे अलीकडे तुम्ही जर बघितलं तर मंगरुळकर म्हणजे हरी नरकेंची पण काही पुस्तकं पहिल्या पिढीतल्या अभ्यासकांनी म्हणजे फुले चरित्रावर लिहिलेली आहेत. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं म्हणजे 20व्या किंवा 21व्या शतकामध्ये म्हणजे य.दी. फडकेंनी महात्मा फुले चरित्र लिहिलेलं आहे. गंबा सरदारांनी लिहिलेलं आहे. तुम्ही प्रभाकर वैद्य यांचं एक पुस्तक त्याच्यामध्ये आहे. नलिनी पंडित, शरद पाटील, सीताराम रायकर या अभ्यासकांनी खरं तर महात्मा फुलेंच्या चळवळीवर म्हणजे प्रकाश टाकलेला आहे. तर ही पुस्तकं खरं तर आपण ती वाचली पाहिजे. म्हणजे आपल्याला महात्मा फुलेवर खरं तर एखादा म्हणजे 1982 ला शासन पातळीवर एक महात्मा फुलेचा गौरव ग्रंथ आला. म्हणजे त्याच्यामध्ये जवळ-जवळ 48 लेखांची पर्वणी तुम्ही जर बघितली म्हणजे अतिशय वाचनीय आहे. म्हणजे तुम्ही फुले चरित्रावर वाचन हे केलं पाहिजे. म्हणजे मला असं नम्रपणे निवेदन खरं तर करावंसं वाटतं. कारण त्यानंतर तुम्ही जर महात्मा फुले वाङ्मय, समग्र वाङ्मय असं एक अ, त्याची 4थी आवृत्ती खरं तर य.दी. फडकेंनी संपादित केली आहे. म्हणजे त्याचं अशी अतिशय सुंदर मांडणी. त्याच्यामध्ये महात्मा फुलेंच्या सगळ्या ग्रंथाचं सगळे ग्रंथ एकत्रित करून ते संकलित केलेले आहेत आणि खरं तर महात्मा फुलेवर असं एक खूप मोठं विश्वकोशीय कार्य व्हायला पाहिजे, परंतु ते झालेलं नाहीये. म्हणजे खरं तर महात्मा फुलेवर एक एन्सायक्लोपीडिक वर्क ज्याला आपण म्हणतो, तर ते झालेलं नाहीये. म्हणजे फुल्यांचा बुद्धिवाद, फुल्यांचा इयवाद, फुल्यांचा उदारमतवाद म्हणजे फुल्यांचा समानतावाद, म्हणजे फुल्यांची चळवळींची ही जी चतुसूत्री ज्याला म्हणतात, म्हणजे 4 सूत्र जी होती, ती खरंच समजून घ्यायला हवीत आणि यावर ठसठीतपणे आपण ते पुढे यायला पाहिजेत. परंतु तसं ते अद्याप आलेलं नाही, असं माझ्या तरी निदर्शनास आलेलं आहे. तर खरं तर ही गोष्ट मी म्हणजे 2019 सालीच खरं तर मी त्या पुस्तिकेमध्ये त्याची मांडणी खरं तर केलेली आहे. कारण मित्रहो, या अर्थानं आपल्याला म्हणजे फुल्यांच्या चरित्राकडे आपण बघितलं पाहिजे असं मला वाटतं. कारण या तीनही महापुरुषांच्या तत्वज्ञानाकडे आपण जर पाहिलं, तर म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक म्हणजे समानता आणि आर्थिक न्यायावर उभारलेला एक आदर्श समाजाचं चित्र महात्मा फुल्यांनी आपल्या डोळस तत्वज्ञानामध्ये खरं तर मांडलेलं आहे. म्हणजे शिक्षणाच्या संदर्भातही त्यांनी उपक्रम ठरवताना म्हणजे कोणतं शिक्षण आणि कोणतं म्हणजे कोणासाठी शिक्षण मानलं जावं, म्हणजे शिक्षणाचा आशय कसा असावा, म्हणजे माध्यम कोणतं असावं, म्हणजे संरचनात्मक जडणघडण कशी असावी, याविषयी खरं तर मूलगामी विचार ज्योतिरावांनी मांडलेले आहेत. म्हणजे तुम्ही गुलामगिरी किंवा शेतकऱ्याचा असो, सार्वजनिक सत्यधर्मामध्ये त्यांच्या हंटर कमिशन पुढे त्यांनी जे निवेदन केलं, म्हणजे हे मुख्यत्वे खरं त्यांच्या शिक्षण विषयकच खरं तर ही ग्रंथ आहेत, असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. आपणही ती वाचावीत असं मला वाटतं. खरं तर पुढे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे 25 नोव्हेंबर 1949 रोजी ज्यावेळेस भारताची राज्यघटना भारताला अर्पण केली, त्यावेळेस बाबासाहेबांनी म्हणजे म्हणलेलं आहे त्यावेळी, की बाबासाहेब म्हणाले होते, की आपण भारतीय राज्यघटना स्वीकारून एक राजकीय लोकशाहीचं पहिलं पाऊल टाकलं आहे. परंतु या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता जर कमी झाली नाही, जर ती कायम राहिली, तर या विषमतेखाली भरडले जाणारे लोक या देशाची लोकशाही नष्ट करून टाकतील. म्हणजे महात्मा फुल्यांनी जी मांडणी केलेली आहे, म्हणजे 19व्या शतकामध्ये, तीच 20व्या शतकामध्ये खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी ही भारतीय संविधानामध्ये ते खरं तर बाबासाहेबांनी त्याचा धोका आपल्याला सांगितलेला आहे. तर या अर्थानं महात्मा फुलेंचं म्हणजे जवळ-जवळ 125 वर्षापूर्वीचं हे विधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे 75 वर्षापूर्वी केलेलं विधान
म्हणजे आपण याचं जर विश्लेषण केलं तर आजच्या बहुजनांची स्थिती काय आहे? म्हणजे अजूनही क्षुद्र आणि अतिशूद्र या आदिवासींची शिक्षणाबद्दलची काय अवस्था आहे हे आपल्याला दिसून येईल. अजूनही आपण म्हणजे आदिवासी समाज हा रानटी अवस्थेमध्ये आहे. म्हणजे तुम्ही जर ट्रायबल बेल्टमध्ये जर गेलात, तर अनेक आदिवासी जाती यांना अजून अंगावर त्यांच्या कपडे नाहीत. म्हणजे त्यांचा पार्श्वभाग हा अजूनही उघडा असतो. तुम्ही जर ठाणे च्या बेल्टमध्ये आदिवासी भागामध्ये जर तुम्ही गेलात, तर गोडे तेल हे फोडणीसाठी वापरलं जातं, हे त्यांना माहीत नाही. दूध हे चहासाठी वापरलं जातं, अजूनही त्यांना माहीत नाही. म्हणजे अजूनही ते कंदमुळं खातात. म्हणजे अजूनही त्यांच्या कमरेला फडकं बांधलेले आदिवासी तुम्हाला दिसून येतील. याचं मतदार यादीमध्ये नाव नाही. रेशनिंग कार्ड नाही. त्यांना लोकशाही माहीत नाही आणि या म्हणजे स्वातंत्र्याची पहाट त्यांच्या जीवनामध्ये अजूनही फटफटलेली नाही. म्हणजे जंगलात हे लोकं म्हणजे हे जंगलात अजूनही त्यांच्या स्वातंत्र्याची पाठ फटफटलेली नाही. तर म्हणजे आपण म्हणजे हे शिक्षणाच्या म्हणजे त्या आदिवासींच्या शिक्षणासाठी आपल्या संविधानाची भूमिका काय? किंवा आपण हे जे व्याख्यानं आयोजित करतो किंवा हे जे आपण आपल्या नागरिक म्हणून आपली इतरांसाठी प्रोएक्टिव्ह म्हणून आपली काय म्हणजे आपली काय भूमिका असायला पाहिजे. खरं तर हे अतिशय चिंतनात्मक आहे. म्हणजे या जागतिकीकरणामध्ये आजचा आदिवासी कुठे आहे? म्हणजे त्यांची शैक्षणिक अवस्था काय आहे? म्हणजे हे अतिशय चिंताजनक म्हणजे संतापजनक देखील आहे. म्हणजे अतिशय चिंतनीय स्थिती खरं तर आपल्याला म्हणावी लागेल. तर फुल्यांच्या या काळामध्ये क्षुद्र आणि अतिशूद्र यांची परिस्थिती काय होती? आज समाज परिवर्तनाच्या क्षेत्रामध्ये आपण जर बघतोय, तर बुद्धापासून आंबेडकरापर्यंतची परंपरा आपल्याला खरं तर नीटपणे समजून घ्यावी लागेल. कारण शिक्षण माणसाला आवश्यक आहेच. तो एक जीवनाधार आहे. म्हणजे शिक्षणापासून कोणालाही वेगळं करता येणार नाही. म्हणजे शिक्षण हा म्हणजे माणसाचा मी तर म्हणतो, की त्याचा मूलभूत अधिकार आहे, हक्क आहे. म्हणजे शिक्षण ही एक जगण्याची गुरुकिल्ली आहे. म्हणजे जगावं कशासाठी? जीवन काय आहे? कोणासाठी जगायचं? या सर्व प्रश्नाची उत्तरं खरं तर ही शिक्षण हे होय. कारण तुम्ही कशासाठी जगायचं याच्या प्रश्नाचं उत्तरच खरंच शिक्षण देऊ शकतं. याकरिता शिक्षण ही काळाची गरज आहे आणि महात्मा फुलेंनी अभिप्रेत असलेलं समाज परिवर्तन हे शिक्षणातून व्हायला हवं. आणि शिक्षणामुळेच महात्मा फुलेंनी सामाजिक विषमतेच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं कार्य मोठं केलेलं आहे. यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत व्हायला पाहिजे. यावर खरं तर महात्मा फुलेंनी खूप मोठा जोर दिलेला आहे. हंटर कमिशन पुढे त्यांनी जे निवेदन केलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, की ह्या बहुजनांना शिक्षण हे सक्तीचं करा आणि मोफत करा. म्हणजे त्यांना ऑप्शन ठेवू नका. म्हणजे याच्यासाठी प्राथमिक शिक्षण प्रत्येक बालकाचा हा हक्क आहे. यावर महात्मा फुलेंनी भर दिला होता. हे वास्तव आपल्याला त्यांच्या तत्वज्ञानाचं आपल्याला विसरता येणार नाही. बुद्धानंतर म्हणजे कबीर, इव्हन महात्मा बसवेश्वर देखील त्यांच्या परंपरेमध्ये आपल्याला योगदान देताना दिसत आहेत. म्हणजे आज आपण आज आपण माणूस चंद्रावर पोहोचला आहे. इंटरनेटवर गेला. म्हणजे आपल्या हे सुनीता विल्यम ह्या अंतराळामध्ये गेल्या. इंटरनेट युगामध्ये आपण आज वावरतोय. म्हणजे विज्ञानाच्या मोठमोठ्या गप्पा करतोय. प्रगती होते आहे. परंतु दुसऱ्या बाजूला म्हणजे जानवं आणि शेंडीची आवश्यकता आहे. म्हणून म्हणजे आज ब्राह्मण समाज हा उठाव करतोय आणि त्या क्रांतीच्या पवित्र्यामध्ये येतोय. हे खूप मोठं दुर्भाग्य खरं तर आपल्याला आज म्हणावं लागेल. आणि समाजामध्ये आजही जातीभेद, आजही अंधश्रद्धा, धर्मवाद म्हणजे स्त्री-पुरुष विषमता म्हणजे स्त्रियांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही, याचं स्तोम माजवलं जातंय. म्हणजे एका तामिळनाडूमध्ये एका विद्यार्थिनीला अहो तिला मासिक पाळी आली म्हणून तिला शाळेच्या बाहेर बसवून त्याला उत्तरपत्रिका लिहायला लावली हो. म्हणजे किती मोठं हे दुर्भाग्य आपल्या देशाचं म्हणावं लागेल. म्हणजे ही किती स्त्री-पुरुष विषमता ही मनुवाद्यांच्या नसा-नसामध्ये भिडलेली आहे. म्हणजे हे आजच घडलेलं उदाहरण आहे. म्हणजे मी काय खूप मोठा त्याच्या आधी जात नाहीये. परंतु तामिळनाडूमध्ये एका मुलीला तिला मासिक पाळी आली म्हणून बाहेर बसून तिला उत्तरपत्रिका लिहायला लावली आणि त्या मुलीनं ती लिहिली आहे.
म्हणजे हे किती मोठं दुर्भाग्य आपल्याला म्हणावं लागेल. तेव्हा जर महात्मा फुले असते, तर त्यांना म्हणजे त्यांना आसुडांनीच म्हणजे प्रहार केले असते. महात्मा फुलेंनी त्याने सपासप असे वार केले असते. परंतु आज महात्मा फुले खरं तर आपल्यामध्ये नाहीयेत. परंतु त्यांच्या तत्वज्ञानाकडे आज आपण कसं पाहतो आहोत? घोड्यावरून वरात काढली म्हणून आज दलितांना ठार मारलं जातंय. म्हणजे त्याच्यावर म्हणजे गाडीवर अशोक चक्र आहे म्हणून खरं तर सोलापूरला एका माणसाचा म्हणजे हत्या केली गेली. म्हणजे तुम्ही जर 4-5 वर्षाच्या मागे म्हणजे कोरोनाच्या आधी जर तुम्ही बघितलं, तर सोलापूरचा माणूस आमच्या म्हणजे रोडवर चालला होता आणि त्याने काहीतरी छोटासा ॲक्सिडेंट झाला आणि त्या माणसाच्या गाडीवर अशोक चक्र बघितलं आणि त्या माणसाला समूहाने मारहाण केली आणि त्यांची हत्या केली. म्हणजे हे किती मोठं दुर्भाग्य आपल्याला अजूनही म्हणजे म्हणावं लागेल. अजूनही आपल्या या जर उत्तर प्रदेशमध्ये वगैरे तुम्ही जर गेलात, तर चांभार जातीची माणसं माणसाची राजवाड्या म्हणजे त्यांच्या सवर्णांची विष्ठा ही डोक्यावर वाहून नेतात हो. म्हणजे हे किती मोठं दुर्भाग्य. म्हणजे आज ही आपले मानवाधिकार हे गेले कुठे? म्हणजे कुठे आहे आपले मानवी अधिकार? हे असं पाहून वाटतं, की महात्मा फुले आज हवे होते. म्हणजे आज बसवेश्वर हवे होते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत हवे होते. असं खरं तर मला राहून वाटतं आणि या 12व्या शतकामध्ये खरं तर बसवेश्वरांनी देखील खूप मोठं योगदान आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे वैदिक धर्मातील अंधश्रद्धा, कर्मकांड आणि सामान्य माणसाची पळवणूक याच्याबद्दल खरं तर बसवेश्वरांना पण खूप मोठी चीड होती आणि वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी स्वतःचे उपनयन संस्कार आणि त्यांचं जानवं घालणं आणि त्यांचे उपनयन संस्कार खरं तर बसवेश्वरांनी नाकारले आहेत. म्हणजे बसवेश्वरावर मला खरं तर पुस्तकच लिहायचं आहे. परंतु मित्रहो, आज म्हणजे बसवेश्वरांचे विचार देखील आपण आज कुठे घेऊन चाललेलो आहोत आपण. म्हणजे समाजामध्ये इतकं अंधकारमय जीवन म्हणजे समाज जीवन, म्हणजे उपासना, म्हणजे पुरोहितांची ती कर्मकांड, म्हणजे त्यांचं वर्चस्व, म्हणजे पाप-पुण्यांची दहशत, उच्च-नीच भेदभाव हे बसवेश्वराला स्वस्थ बसू देत नव्हते. म्हणजे सामान्य लोकांची घुसपट आणि कष्टकरी वर्गांची पिळवणूक म्हणजे त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणजे त्यांनी वीरशैव धर्माची खरं तर स्थापना बसवेश्वरांनी केली. म्हणजे अनुभव मंडप म्हणजे 1900 साधारणतः 1862 ची म्हणजे 12व्या शतकामध्ये खरं तर बसवेश्वर होते. पण अनुभव मंडपाची स्थापना बसवेश्वरांनी केली. लोकशाही पद्धत म्हणजे लोकशाही वादी बसवेश्वर, बसवांना म्हणून एक पुस्तकच माझ्याकडे माझ्या एका मित्राने लिहिलेलं आहे. तर त्यामध्ये त्याने अनुभव मंडपाची स्थापना केल्याचं आपल्याला एक व्यासपीठ उभारलं. म्हणजे लोकशाहीवादी धोरण खरं तर बसवेश्वरांनी देखील राबवलेलं आहे. तर या सर्व स्त्रियातून म्हणजे लोक, स्त्रिया, वेश्या अशांना व्यक्त होण्यासाठी एक मोठं व्यासपीठ अनुभव मंडप नावाचं व्यासपीठ बसवेश्वरांनी शोधून काढलं होतं. म्हणजे या अर्थानं बसवेश्वरांचं कार्य देखील दक्षिणेमधला बुद्ध असं बसवेश्वरांना म्हणजे संबोधलं जातं. म्हणजे या अर्थानं त्यांचा गौरव म्हणजे ते स्त्री शिक्षणाचे देखील उद्धारकर्ते होते. म्हणजे जातीभेदाच्या उतरंडीना त्यांनी खूप मोठे हादरे खरं तर बसवेश्वरांनी देखील दिलेला आहे. माणूस हा जन्माने नव्हे तर समाजामध्ये केलेल्या कर्माने तो मोठा होत असतो. म्हणजे हे तत्व हे लोकांना ते खरं तर बसवेश्वर पटवून देत होते. म्हणजे खरं तर बसवेश्वर म्हणजे बाबासाहेबांच्या नजरेतून कसे काय निसटले हे मला माहीत नाही. परंतु महात्मा फुलेंच्या विचारांना आंबेडकरांसारखा भाष्यकार लाभला आणि आंबेडकरांमुळे महात्मा फुले उजेडात आले. हे असं आपल्याला राहून खरं तर मला वाटतं. आणि खरं तर म्हणजे महात्मा फुल्यांनी आपल्याला जास्त म्हणजे चातुर्वर्णावर खरं तर आपल्यावर हल्ले केलेले महात्मा फुले दिसून येतात आणि संपूर्ण त्यांच्या पाणी तत्वज्ञानावर पण आपल्याला खरं तर नजर टाकावी लागेल. या अर्थानं आपल्याला एका बाजूला समग्र परिवर्तनाचा आग्रह धरणारे फुले म्हणजे रूढी, परंपरा, कर्मकांड यांना छेद देणारे फुले आणि अविद्या, अंधश्रद्धा आणि अज्ञान यांना खरवडून काढणारे फुले म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे महात्मा फुले, म्हणजे सार्वजनिक सत्यधर्माची मांडणी करणारे फुले, म्हणजे ज्ञानाशिवाय कोणाला पर्याय नाही. म्हणजे ते ओसंडून म्हणजे ओरडून सांगणारे फुले, म्हणजे शिक्षणाचं सार्वत्रिकरण व्हायला पाहिजे यासाठी हंटर कमिशनला साक्ष देणारे महात्मा फुले
आणि माणसाचा भयभूत करून लुबाडणारा आणि नागवणारा धर्म नसतो म्हणून आक्रोश करणारे फुले, नव्हे तर कष्टकरी शेतकऱ्याच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवणारे फुले, हे आपल्याला फुले तत्वज्ञान नीटपणे समजून घ्यावं लागेल. म्हणजे ज्ञानाशिवाय कुणाचाही उद्धार नाही, हे महात्मा फुल्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे माणसाला वाचनाची गरज आहे. माणसाला ज्ञानसाधनाची आवड असायला पाहिजे आणि ती जर कुणाकडे नसेल, तर ती तयार करायला पाहिजे. म्हणजे निसर्ग माणसाला डोळे देतो, पण ग्रंथ माणसाला ही दृष्टी देतात. म्हणजे नुसतीच डोळे असून आपल्याला उपयोगाचे नाही. कारण मुंगी, झुरळ, गाढव, कुत्र्यालाही डोळे असतात. परंतु ते डोळे असून ते प्राणी, ते माणूस असा प्रवास करता येत नाही. देवाकडून माणसाकडे असा जर प्रवास करता येत नाही, माणसाच्या गावात जर मुक्कामाला जायचं असेल, तर त्याला दृष्टी लागते आणि ही ग्रंथच माणसाला दृष्टी देत असतात. खरं तर महात्मा फुल्यांनी ओरडून सांगितलंय, की तुम्ही म्हणजे ग्रंथाच्या गावात जावा. म्हणजे काहीही करा, प्रसंगी दारू सोडा, परंतु तोच पैसा ग्रंथावर खर्च करा. म्हणजे हे महात्मा फुल्यांनी खरं तर ओरडून सांगितलंय. म्हणजे या ग्रंथावरच म्हणजे फुले थांबलेले नाहीत. माणसाची प्रकृती कशी असावी, पेहराव कसा असावा, याविषयी देखील महात्मा फुल्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला वेळोवेळी दिसून येईल. तर मित्रो, म्हणजे महात्मा फुलेंची जर भाषा म्हणजे त्यांचे जे ग्रंथ जर तुम्ही बघितलं, त्यांची विपुल अशी ग्रंथसंपदा आहे. महात्मा फुलेंचे तत्वज्ञान म्हणजे त्यांचं तृतीय रत्न नाटक आहे, ब्राह्मणाची कसब आहे, म्हणजे गुलामगिरी आहे, शेतकऱ्याचा असूड आहे, म्हणजे सत्सार अंक 1 आणि सत्सार अंक 2, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म, अस्पृश्यांची कैफियत, अशी महात्मा फुलेंची ही सगळी ग्रंथसंपदा ही अतिशय वाचनीय आहे. तर आपण ती खरं तर वाचली पाहिजे. कारण महात्मा फुल्यांवर म्हणजे महात्मा फुल्यांवर खरं तर थॉमस पेनच्या एका राइट्स ऑफ मॅन नावाच्या एका ग्रंथाचा खूप मोठा प्रभाव होता. म्हणजे तुम्हाला माहीत असेल, की महात्मा फुले हे थॉमस पेनच्या विचारांनी प्रभावित झालेले होते. म्हणजे थॉमस पेन हे अमेरिकेमधले म्हणजे थॉमस पेन हे महात्मा फुलेंचे गुरु होते. म्हणजे काय होतं, की थॉमस पेननी युरोपामधल्या ख्रिश्चन धर्मावर अनेक गोष्टीवर त्यांनी हल्ले केले होते. म्हणजे चर्चचे वाढलेलं स्रोत म्हणजे स्तोम आणि अवास्तव महत्व त्यांनी नाकारलं होतं. ते म्हणतात, की "अरे तुम्ही माझं स्वतःचं मन हेच माझं खरं चर्च आहे. म्हणजे धर्मशासन आहे. म्हणजे माय ओन माइंड इज माय ओन चर्च. म्हणजे मला चर्चमध्ये जाण्याची गरज नाहीये." म्हणून त्यांनी युरोपमधल्या सत्तेला खूप मोठे धक्के दिले होते थॉमस पेननी. आणि ख्रिस्ती धर्माचा जुना करार, नवा करार, अरे हे तर माणसाने निर्माण केलेले आहेत. म्हणजे ईश्वरांनी निर्माण केलेले ग्रंथ म्हणजे हे धर्मग्रंथ, तर बायबलवर माझा विश्वास नाही, असं खरं तर पेननी म्हणलेलं आहे. म्हणजे माय ओन माइंड इज माय ओन चर्च. म्हणजे व्हाय शुड आय गो टू द चर्च ॲक्चुअली, असं थॉमस पेननी म्हटल्यामुळं थॉमस पेनला युरोपमधून प्रचंड विरोध झालेला आहे. त्यावेळेस पेननी तुम्हाला त्यांची ग्रंथाची नावं सांगतो, की जस्टिस अँड ह्युमॅनिटी अँड ऑकेजनल लेटर्स ऑन द फिमेल सेक्स, राइट्स आणि रिलिजन ऑफ ह्युमन, अशी ही थॉमस पेनची पुस्तकं तुम्ही वाचा. म्हणजे जग हाच माझा देश आहे, सर्वांचं भले करणं हा माझा धर्म आहे, असं थॉमस पेननी म्हणलेलं आहे. म्हणजे द वर्ल्ड इज माय ओन कंट्री, माय ओन रिलिजन टू डू गुड. म्हणजे थॉमस पेन हा हा काही खूप मोठा ग्रंथकार नव्हता, तो विद्वान नव्हता, परंतु त्यांच्या लेखनामध्ये अनेक व्याकरणाच्या चुका खरं तर तिथल्या विद्वानांनी काढल्या होता. म्हणजे तो विद्वान नव्हता, परंतु ज्योतिरावाप्रमाणेच त्यांनी एक विषय घेऊन त्यावर पुस्तिका लिहिल्या होत्या. म्हणजे जॉर्ज चार्मर्सनी म्हणजे थॉमस पेनच्या भाषेवर म्हणजे खूप मोठ्या चुका काढल्या होत्या. म्हणजे 1775 ला कॉमन सेन्स नावाची 47 पानाची पुस्तिका म्हणजे थॉमस पेननी लिहिली होती आणि त्या पुस्तिकेच्या आधारे 10 जानेवारी 1776 रोजी खरं तर अमेरिकन नागरिकांनी ते पुस्तक म्हणजे कित्येक पुस्तक वाचलं होतं. नव्हे तर त्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर म्हणजे 6 महिन्याच्या आत म्हणजे अमेरिकेच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव खरं तर त्या कॉमन सेन्स नावाच्या पुस्तिकेवर अमेरिकेच्या राजकीय ठराव करण्यात आला होता आणि थॉमस जेफरसननी तो ठराव मांडला होता आणि अमेरिकन राज्यक्रांती ही थॉमस पेनच्या कॉमन सेन्स नावाच्या पुस्तकावर झाली होती. तर तो थॉमस पेनच्या विचाराचा प्रभाव म्हणजे महात्मा फुल्यांवर पडला होता. तर या अर्थानं म्हणजे म्हणजे फुल्यांच्या तत्वज्ञानाकडे आपल्याला पाहिलं पाहिजे. कारण फुल्यांच्या पोटामध्ये थॉमस पेन दडलेले आहेत आणि पेनच्या पोटामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन दडलेले आहेत.
म्हणजे हे तुम्हाला सांगतो, म्हणजे थॉमस पेन हा जॉर्ज वॉशिंग्टनच्या विचाराने प्रभावित झालेला होता. म्हणजे खरं तर त्यावर म्हणजे मी एक बाबासाहेब शतकोत्तर आंबेडकरी विचार असं एक पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकामध्ये खरं तर मी थॉमस पेनच्या विचारावर खूप मोठं भाष्य खरं तर या प्रकरणामध्ये केलेलं आहे. तेव्हा आपण या सर्व महात्मा फुलेंच्या संपूर्ण तत्वज्ञानाकडे पाहावं. आपण त्याच्यावर वाचन, मनन, चिंतन, संशोधन आणि लेखन देखील केलं पाहिजे. त्याच्यावर भाषणं देखील केली पाहिजे. तरच खरं तर महात्मा फुलेचं तत्वज्ञान हे प्रत्येक माणसापर्यंत खरं तर पोहोचेल आणि आपण नुसतं हे बोलून चालणार नाही, परंतु या भेदाभेद विरुद्ध, या विषमतेविरुद्ध, या जातीवादाविरुद्ध, या ब्राह्मणशाही विरुद्ध आणि या झुंडशाही विरुद्ध किंवा या साम्राज्यशाही विरुद्ध आणि या भांडवलशाही विरुद्ध आपण कडाडून उभं राहिलं पाहिजे. या अर्थानं आपण भगवान महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाकडे पाहावं आणि आज खरं तर त्यांच्या 108व्या जयंतीनिमित्त मी माझ्या वतीनं आपल्या संविधान जागृती, देशाची प्रगती या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या वतीनं खरं तर महात्मा फुलेंच्या तत्वज्ञानाला त्यांच्या कार्याला सॅल्यूट करतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला, त्यांच्या कार्याला मी विनम्रभावे अभिवादन करतो. थांबतो. जय भीम.